ह्याच्याबाबत मंत्रालयामध्ये काही नाराजी असेल आणि ते वेगळ्या प्रकारचं काम करत असेल जेणेकरून सरकारवर त्या माध्यमातून जर विरोधी पक्षाच्या वतीने ताशेरे ओढले जात असेल तर अशा काही लोकांना मंत्र्यांपासून लागणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री तो निर्णय घेतला असेल ते मी स्वागत करतो। भारतीय जनता पक्ष आम्ही निरंजन डावखरे यांच्या मतदारसंघामध्ये गणेश नाईकांनी जनता दरबार घेतला, त्यांचं मी स्वागत करतो कारण शेवटी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक मंत्र्यांनी जागी जनता दरबार घेतले त्याचं स्वागतच व्हावं कारण हे महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीची अभेद्य युती आहे। त्यामुळे ह्या युतीच्या माध्यमातून जर लोकांचे प्रश्न सुटत असतील किंवा आमच्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांचे प्रश्न असतील त्या विषयावर जर चर्चा घडत असेल आणि त्याला न्याय मिळत असेल तर ते चुकीचं काही आहे। मी कालच ऐकलं की परत संजय केळकरांच्याच मतदारसंघामध्ये काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सुद्धा ते मार्च महिन्यामध्ये जनता दरबार घेणार आहे, त्यांचंही स्वागत आहे कारण चांगल्या प्रकारचं काम ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे। हा जनतेमध्ये चांगला एक विश्वास निर्माण होतोय। मी सुद्धा पालघरमध्ये काही दिवसातच जनता दरबार म्हणजे माझ्या माध्यमातून जनता दरबार न होता ते लोक दरबार कारण मी लोक दरबार मीरा भाईंदरला वगैरे चालू केलेलं आहे त्या माध्यमातून तिथेही मी पालघरमध्ये घेणार आहे। त्यामुळे ही अशी कामं मंत्र्यांनी करावीच असे ह्या मताचा मी आहे। मी धाराशिवचा पालकमंत्री आहे, मी सोलापूरला पण सगळ्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या, त्यांचे प्रश्न सोडवले। त्यामुळे राज्यभर फिरून जर लोकांचे प्रश्न सोडवत असतील, आपली पक्ष वाढत असेल तर त्यासाठी काही गैर काहीच नाही। बदललेले आहेत आणि त्यामुळे वाढत्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता प्रत्येक बसमध्ये पॅनिक बटन त्याचबरोबर स्प्रिंकलर जर एखादी आगीसारखी दुर्घटना घडली तर ते त्यातनं विद्यार्थ्यांचा बचाव व्हावा यासाठी आणि त्याचबरोबर GPS यंत्रणा जेणेकरून बस जर कुठेही चालकाने नेली तर ती कुठे आहे याची जाणीव शाळा चालकांना किंवा पालकांना व्हावी यासाठी त्या ठिकाणी GPS आपण बसच्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती शासनावर विश्वास ठेवावा। जे आरोपी आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये शासन तरी सोडणार नाही। एक शेवटचा प्रश्न आहे, OSD सुरू झाले, बिलकुल